झाले इथून आता घरात मला वाटचाल होत आहे बंधनो. माझ्या जोडीला नावाजलेला गावातलेला सन्मान्य शाहिरा सुरमाबाई बारसागडे ज्यांनी प्रश्नाची मांडणी केली आणि त्यांनी प्रश्न विचारला होता कसा. हा एका इतिहासकाराने सांगितलं म्हणे का स्वर्ग म्हणजे काय. तर मी त्यांना उत्तर दिलं अण्णाभाऊ साठे आणि त्यांनी जे आंबेडकर चळवळीमध्ये काम केलं त्यांनी त्यांना सर्वांची स्वर्गाची उपाधी दिली आणि जे बहुजनाचा हिताकरता काम करताय त्यांना स्वर्गस्य म्हणतात. तो बाई म्हणते मेरे को जमा मतलब तेरे को नहीं जमा म्हणते ये काम पैसा मेरे सवाल का जवाब तूने बराबर दिया नहीं म्हणते. बरं ठीक आहे आता माझं नाही जमलं. माझ्या अगोदरची हिची शायरी यायची माय काय बुधवार 8 दिवस काम आहे. मग मले सांगा हिच्या विहिरीतलं बाटलीवर जर पाणी विना काढलं असतं किंवा हिनं बाटलीवर पाणी काढून दिलं असतं हिची विहीर गाठली असती का. नाही गाठली असती. नाही आठली असती का. नाही आठत. एखाद्या प्रश्नाला तुला उत्तर दिलं असतं तर काही बिघडलं असतं का. नाही बिघडलं असतं. पण नाही सांगायचं आहे ठीक आहे काय हरकत नाही नको सांगू. पण जेव्हा मीना प्रश्न विचारला संत ज्ञानेश्वर खरे वारकरी उपासक का संत नामदेव वारकरी खरे उपासक तर कोण म्हणतात रे संत नामदेव. हा अभंग लिहून भगवान विठ्ठलाचे भक्ती आणि प्रेम भावना व्यक्त केली आणि संत ज्ञानेश्वर महाराजांनी भागवत गीता मराठी भाषेत लिहिली म्हणून ओळखली जाते. व्यक्त करा सांगून हॅलो. तर म्हणून संत नामदेव म्हणजे संत नामदेव म्हणतात काय अभंग लिहून भागवत विठ्ठलाची आणि भक्ती प्रेम भावना व्यक्त केली आणि संत ज्ञानेश्वरांनी भागवत गीता मराठी भाषेत लिहिली व आंदोलनाला मराठी साहित्याच्या आंदोलनाला पुढे गेले. पुन्हा म्हणतात बाई अमृता अनुभव हा ग्रंथ लिहून वेदांत आणि योग तत्वाचा वापर आधारित आत्मा आणि परमात्माचे वर्णन केले संत ज्ञानेश्वरांनी. आणि म्हणतात बाई ठोस पुरावे सांग ठोस. या हलक्या गोष्टी झाल्या त्याच्यापैकी एक तुला सांगतो मी. संत नामदेवांनी दही काल्याला सुरुवात केली. दही काला जो फोडतात संत नामदेवांनी दही काला फोडतात त्या दही खाण्याचा उगम संत नामदेवापासून झाला. मॅडम साहेब दैकाला सर्वप्रथम या कलियुगामध्ये जर कोणी फोडला असेल तर ते संत नामदेव आहे. आता डायनॅटिकचा कमी करा आवाज. डायनॅटिकचा आवाज कमी करा. हॅलो कोंग्याचा रिटर्न द्या फक्त. हॅलो हा तर त्याचं नाव आहे संत नामदेवांनी दहीकाल्याची सुरुवात केली. तर बाई तुला का सांगितलं असं म्हणे मी समाधान करू आता. हो ना हा तुला असं का सांगितलं. वारे वा. आणि मला साधे होता इसलिए क्या कहने जरा बर्तन बजाओ. महफिल के बिना गाना गाया नहीं जाता. नहीं कोई कहे कितना भी लाल उसका काम से भाता. वो वक्त आने पर श्री कृष्ण ने अर्जुन को बताई गीता और पूछे हुए सवाल का जवाब ये सुरमा बाई को देना नहीं आता. क्योंकि सवाल का जवाब देने के लिए ज्ञान का कलेजा होना. क्योंकि सवाल का जवाब देने के लिए ज्ञान का कलेजा होना और अगले को कैसे चुप कराना ऐसा बात में लैसा होना. क्या बात है या जगात परिपूर्ण कोणी नाही. या जगात परिपूर्ण कोणी नाही याची मला जाण आहे. बोलणारा जर मुद्द्याचा बोलला तर 4 चौघात त्याचा मान आहे. प्रश्नाचं उत्तर असं दे सुरमाबाई का मध्ये वाटलं पाहिजे काहीतरी समाधान आहे. समाधान आहे बाई
प्रत्येकाचा प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाला ठाव आहे का? नाहीये. पण कोणी कोणी बोलण्याचं समाधान करून देते. आणि म्हणून म्हणायचं आहे बंधूंनो, कल क्या हुआ जाने दो मेरे दोस्तों, आज का दिन बड़ा अच्छा है. कल क्या हुआ जाने दो मेरे दोस्तों, आज का दिन बड़ा अच्छा है. और ये मंडई महोत्सव की सबको हार्दिक शुभेच्छा. क्या बात है. मैं मेरे भाग्य समझता हूँ ये पंचकवि ने मुझे यहाँ पे बुलाया है करके मैंने सुरमा बाई से हाथ मिलाया है. मैं भगवान से प्रार्थना करता हूँ कि सबके जीवन यात्रा सुख और शांति से जाना चाहिए. केंद्र में सरकार कांग्रेस की है चाहे भाजपा की है, अपने किसानों के अच्छे दिन आना चाहिए. अच्छे दिन आना चाहिए. आणि म्हणून पण येतील कसे? भाई कापसाचा भाव वाढते कसा? 7,750, 8,000, पुन्हा आज पडला 100 रुपयांना 7,900. 55 रुपयाचा पेट्रोल 105 रुपयावर गेलं. कोणाले 50 तर कोणाले, अरे भाऊ साऊंड वेगळा काम आहे आता वाटत क्लेम करणारे भाऊ. हॅलो, कोणाले 50 तर कोणाले कमर भेटलं. आणि ज्याच्या हातात ते सरकार आलं त्यानं माझ्या कास्तकाराला रेट यायची ढोलकाने यायची थाप आहे. विश्वास तरी कसा करायचा? ते चोर 2 तोंडाचे साप आहे. पुन्हा बाई म्हणते, काय म्हणते? चिंतामण शहर चापेकडे यांच्याकडून 100 पेट भेटायला मंडळून आहे. बाई म्हणते येलाले बेलन परसाले फुलं अगदी माय. आणि माय का दिलं? तेल गेलं, तूप गेलं, हातात दुपारनं दिलं का मायवाल्या. आणि मला म्हणते मिशीची कोरोना आणि म्हणते काऊन ते काम नाही होऊन राहिलं का? ते काम नाही होऊन राहिलं का? मिशीच्या कोरोकडे काय घेऊन ठेवते तो? काम देखना कैसे चल रहा? गरम चल रहा ना. आणि म्हणून सिनेमा मध्ये दोघांनी सिनेमा पकडाच्या आपण पाय बांधा यायचे मजाक नाही करत. यायला सिनेमा दोघांनी सिनेमा मच्छा तरी खाती नाही. धामाचे आपण साडी चिंगड तर म्हणायचं बंधूंनो, रसिकजन पाहायला आले कोणाच्या प्रश्नाचं उत्तर कोण देते? जिथपर्यंत सूर्य नाही पोहोचत तिथपर्यंत दारूचा पसार आहे. आणि थोडीशी पोटात जेवण ह्या देवळ्याचा मोठा बजार आहे. सुरुवातीला यायचे मोठे नकले, मी हे नाही पेत, मी ते नाही पेत, मला पाहिजे म्हणजे इंग्लिश पाहूया. आणि पैसे कधी खतम होऊ द्या तर यायला सारा निपूर जाते. मग जशी भेटे का महुआ. सुरुवातीला मग कार्यक्रम चालू होऊ द्या. गुटगुट घेऊन आपल्या तालात गायते. आणि माझा कार्यक्रम कधी संपू द्या त्याच्या नाकातला शिमुड्याच्या गालात राहायचे. अरे हा कोणता नाद आहे? हा नाद सोडला पाहिजे. आणि परमात्म्याचा आदर्श घेऊन आपला गाव वाढला पाहिजे. नवऱ्या बायकोचा भांडणाला तोडलं होतं. व्यसन मुक्तीसाठी कोणी जोडलं होतं. खूप खाल्ल्या भुलल्या भाकरी, खूप खाल्ली मिठाई मेवा, पण आता नाही घाबरत त्यांचे, कारण घरी परमात्माची सेवा सेवा. आणि म्हणून बाईचं गाणं आहे कसं? हो जा तैयार तू, समझले वार तू, मारूंगी ज्ञान से और मरेगा शान से. तू मारशील हो ना, मी पाहतो त्याकडे सही नाही. रसिकजन पाहायला आले कोणाच्या प्रश्नाचं उत्तर कोण देते? ये तू या. असं आहे भाऊ इकडं. हे वय मातमी पाहतो तुम्ही यायचं. आता तिघही भेटतील एका जगी, तिघही भेटतील ना तिकडं. रसिकजन पाहायला आले कोणाच्या प्रश्नाचं उत्तर कोण देते? ज्ञानीवंत लोक म्हणते का ज्ञानानं माणसाले नशा येते. ज्याला ज्ञानानं नशा नाहीये तो दारू भट्टीची वाट घेते. एकटं कधी लावून आला का तो हेच पाहिजे. काय पाहिजे? सुरमा सुरतची कवा घेते, सुरत सुरमाची कवा घेते. तरी पार करून टाक पुरी. पलटा पलटी थड़क 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 चांगली आणि म्हणून मारोगे ज्ञान से मरेगा शान से. अभी देख मेरा क्या कहना. ओ मेरी बहना,
ही माय माम्मी नव्हे. काल बी एक होती, आजही एक आहे, आणि हिच्याही पाशी लायसन आहे. लायसन म्हणजे मंगलसूत्र असतो. आणि म्हणून मारूंगे ज्ञान सब मरेगा शान से नहीं क्या. जरा गौरतल हो जाओ भैया, इसका आवाज नहीं बने यार, तुम्हारा साउंड नहीं बना भैया, बनाओ यार इसको यार, इतना बढ़िया तुमने सेटअप लगा यार. हेलो हेलो हेलो, इको टाका आपका. हेलो 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 हेलो, हलका इको टाका दादा तुम्ही आरामात. हेलो 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 हेलो. आणि म्हणून काय म्हणते गाणं, जर लक्षात सुद्धा भीम घेण्यात चाल घेतलेली आहे. अरे ब्राह्मण कन्येशी करुणी या लग्न, घडविला इतिहास नवा, घडविला इतिहास नवा 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 नवा. म्हणून सारे ब्राह्मण म्हणती, अरे म्हणून सारे ब्राह्मण म्हणती, त्या भीमाला जावई बुवा. म्हणून सारे ब्राह्मण म्हणती, भीमाला जावई बुवा. म्हणून सारे ब्राह्मण म्हणती, अरे म्हणून सारे ब्राह्मण म्हणती, त्या भीमाला जावई बुवा. म्हणून सारे ब्राह्मण म्हणती, भीमाला जावई बुवा. ये गुरु ज्ञान का झगड़ा है, झगड़ा है. ध्यान से बैठो मेरे दोस्तों, सामना बड़ा तगड़ा है. चक्कू छुए की बात में गुरु ज्ञान का झगड़ा है, झगड़ा है. सामना करना बराबरी का जो तुम्हारे समझ में आता है, दिन भर में पता चलेगा माथी में कौन पलटी खाता. सुरमाबाई पलटते, सूरजशेठ पलटते. कशी कशी पलटते म्हणजे? पलटते म्हणजे ज्ञानाचा डाव. आणि म्हणून मारूंगी ज्ञान सन मरेगा शान से. पहिले माया सहन करून पळतो, कसा मारतो तर. हा बघ आता डाव काय म्हणते तर. आणि मग बघा कानाकडे लक्ष ठेवा. अरे मागून पाट न पुढून सपाट, अरे मागून पाट न पुढून सपाट. झटका जर का मरना मीना, अरे झटका जर का मरना मीना, अन शोषण का है झटका जर का मरना मीना,